आजा, एक काम करशील का? मी गाडी ठेवून जातो, जिजीचं डोळं दाखवायचंय वाईला, तिला दवाखान्यात घेऊन जाशील का? हा जातो की. आहो हा? आहो अजिंक्यांना कशाला पाठवताय? मी आणि जेडी जातो की जिजींच्या संग. तू आता मी माझ्या सासूसाठी एवढं बी करू शकत नाही वे. आणि अजिंक्य आल्या 4 दिवस सुट्टीला, कशाला उगाच त्यांना काम लावताय? तुम्हाला तर काय कळत नाही बघा. हो नाही मामी, कामाचं काय तवा, आणि गाडीवरनच जायचंय ना. पुष्पे, अगं तुला जमणार आहे का? न जमायला काय झालं तवा? तुलाच तुझी फेडरेशनची कामं नाहीत वे. आहो जीजी, फेडरेशन महत्वाचं का तुमचे डोळे महत्वाचे सांगा बरं. आणि हे बघा जीजी, फेडरेशन पेक्षा मला तुमची काळजी जास्ती आहे. अहो जीजी, जशी मी आदर्श सासू आहे का नाही, तशीच आदर्श सून बी आहे. अगं बाई जेडे, बरं झालं बाई आलीस. आता जरा लवकर लवकर आवर, आपल्याला जिजींच्या संग वाईला जायचंय. अगं त्यांना घेऊन दवाखान्यात जायचे, त्यांचं डोळं दाखवायच्यात. अगं म्हणजे अजिंक्य जातील की तिला घेऊन गाडीवर, म्हणजे कसं लवकर जाऊन लवकर येतील. मम्मी आपण जात बसलो ना तर लई उशीर होईल बघ, जायला आणि यायला दोन्ही वेळेस. त्यापेक्षा वेळ वाचल ना, हाय का नाही? अजिंक्य आता आल्यात 4 दिवस, तर जरा त्यांना घरात येळ घालवू दे की. आजा, जरा शीतलला पण येळ दे बर का. तुम्ही गप्पा मारा, तेवढीच तुम्हाला प्रायव्हसी. अरे मामा, जिजे, तुम्ही या दवाखान्यात जाऊन. आणि आजा, कुठं बाहेर जाऊ नको रे, मी आता गाडी घेऊन जातो. मग येतो का मी? होय होय. आजा, माझ्यावर तेवढं आज चल, मला तुझी वरची ट्रंक काढून दे. रामकृष्णारी वासुदेवा बाबा पांडुरंगा. काय काय मम्मी, ही काय आता नवीन काढलेस तू? लई ऊत आलाय वाटतं तुला. एवढं उन्हातानाचं फापलत जायचं बाई आपण त्या वाईला? अगं ए जयडे, जरा तर डोसकं चालव की. अगं माझ्या डोक्यात एक लई भारी आयडिया आली बघ. आता त्या शितलीची कशी जिरवते का नाही ती बघच. इथं उन्हातानाचं बोंबलत जाणार आपण, आणि तिची कशी काय जिरणार आहे? तीच बघ आता. अगं ए मम्मी, अगं काय झालंय काय तुला? एवढं कपडे का भिजत घालती? मग धुवून धुवून त्या शितलीचा पार खामटा निघला पाहिजे बघ. अगं मम्मी, अगं एवढे कपडे एकटी कशी धुणार ती? कशी धुवायची तशी धुऊ देत. काय करायचंय आपल्याला? मम्मी तू इकडे ये जरा, इकडे. अजिंक्य, ओ अजिंक्य. काय हो मामी? अहो काय नाही, तुमची कपडे देता का धुवायला? नाही म्हणजे जाताना परत गडबड नको हो. बर. आणि होय, सगळीच आणा. हा. अगं मम्मी काय? अगं तू गप जरा बघ. पुष्पा, हे जयडे, अगं झालं की नाही तुमचं? चला की जाऊया बारा बारा. वय जीजी, झालं. जेडे जा, परसांज जा. पुष्पा, आधीच माझ्या डोळ्यातनं पाणी येते. आओ जीजी, नका तुम्ही काय काळजी करू. जेडे तुम्ही वा पुढं. आणि तू? तुम्ही स्टॉपवर जाऊन तर थांबा, तर आलीच मी मागणं. जावा जीजी. चल जयडे.
अजिंक्य, शीतल काय आत आहे काय? वय बोलू का? नको, तिला नका बोलू. राहू दे, तिला फक्त एवढं सांगा, बाकीची घरातली सगळी कामं झाल्यात. आता निस्ती एवढी तुमची 4 कपडे आहेत ना, तेवढी फक्त धुवायला सांगा. बर बर. चालतंय, येऊ का मग? हा. शितले, खर तर तू दोन्ही हात जोडून माझी माफी मागायला पाहिजे होतीस, पण आता तीच हात तुझी धुलाई करून जोडायची येळ येते का नाही बघ. बघ आता तुझी कशी जिरती ती. अहो, काय करताय? सोडा बघू. हम्म? सोडा की, काम करू द्या मला. आज कामाला सुट्टी. लाडात येऊ नका. सर का? शितले, अगं असं काय करतेस ग? तू बघितलंस का आपल्या दोघांना वेळ मिळावा मग आम्ही जयडीला घेऊन जीजीला दवाखान्यात घेऊन गेली. बघ बघ, नाहीतर तू सारखं मामीना काय ना काहीतरी म्हणत असतीस. आणि तू माफी मागेल नाही तरी बघ मग आम्ही किती मोठ्या म्हणायचे ते. हा, असं तुम्हाला वाटत असेल, पण एवढ्या साध्या नाहीत त्या. असू दे, काय का असं ना, आपल्याला वेळ मिळाला ना ते महत्वाचं. तू इथं काय करत बसले? तिकडे काम आहे आतमध्ये दुसरं. चल. आव, लाडात येऊ नका, मला अजून बी कामं आहेत. काय कशातले तुझं सारखं काम काम काम? बर ठीक आहे, हे एवढं उरकते आणि मग येते. हा, आता कसं? बर, तू लवकर लवकर आवर. आणि हो, माझे 4 कपडे थोडे धुवून टाक, म्हणजे दिवसभर आपण दोघं मोकळ आहे ना. आणि मामींची जी काय संध्याकाळशिवाय येत नाही. हा, हो नाही, चल कपडे धुवून टाक. चल चल चल. अहो, तुम्हाला कोणी सांगितलं होतं कपडे भिजवून ठेवाय? मी उद्या धुणारच होते की. अगं मी नाही, मामीनेच भिजवलेत ते. बरं तू जा, मी काम बघतो. जा जा अहो, जा जा. जरा ऐकता का? बाहेर येता का जरा? हा, आलो आलो. काय ग? तुम्ही म्हणला होता का नाही, मामींचं मन लई मोठं आहे. वय, बघा की, मामींचं मन केवढं मोठं आहे ते.